भरतशेठ गोगावलेंनी ज्या पद्धतीने हा आरोप केला आहे, मला भरतशेठ गोगावलेंना सुद्धा एक प्रश्न आहे की 17 ऑक्टोबर 2024ला जो तुमच्या घरामध्ये तुम्ही बागलामुखी म्हणून जे उज्जैनमध्ये एक देवीचं स्थान आहे, त्या देवीच्या मंदिरातून जे काही पुजारी आणले होते, तुमच्या घरामध्ये ज्या पूजा घातल्या त्या कशा करता घातल्या होत्या? त्या पूजा तुम्ही घरामध्ये बोलवून महाराजांची पूजा केली, ते 11 महाराज बोलवले, त्या 11 महाराजांकडनं घरामध्ये पूजा करून घेतल्या, त्यांच्या पूजा केल्या त्या महाराजांच्या. मला वाटतं की जर भरतशेठ असे म्हणत असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडं आम्ही तक्रार केली पाहिजे. आम्ही तक्रार करू आणि तक्रार करून भरतशेठ गोगावलेंवरती अशा प्रकारे बाहेर राज्यातनं मांत्रिक आणायचे, घरामध्ये पूजा घालायच्या, हे कितपत योग्य आहे? घरामध्ये पूजा घालून तुम्ही आघोरी पूजा आहे, व्हिडिओ आहेत, ते फोटो आहेत, ही घरामध्ये पूजा घालायच्या. निवडणुकीच्या आधी बरोबर 20 नोव्हेंबरला निवडणूक होती आणि 17 ऑक्टोबर 2024ला भरतशेठच्या घरामध्ये मुक्कामी लोक होती. ही मुक्कामी लोक त्यांच्या घरामध्ये कुणी कशा करता बोलवले होते तुम्ही? तुमचा जर तुमच्या कामावरती विश्वास आहे ना, मग तुम्ही ह्या अशा आघोरी पूजा कशा करता घातल्या घरामध्ये? आता जो आरोप तुम्ही करताय त्याचे काही पुरावे आहेत आपल्याकडे? आता व्हॉट्सअपला व्हिडिओ आहे, फोटो आहेत, या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत ना. 17 ऑक्टोबर 2024ला हा सगळा प्रकार त्यांच्या राहत्या घरी महाडमध्ये, मला वाटतं त्यांचं फोटो बाहेर काढले होते. शक्यता 100% काढेल ना. व्हिडिओ तर आत्ता देतो मी तुम्हाला. बरं.